ये बाया अख्ख्या भारतातले त्याच्यावाल्या सख्या बहिणी आणि मग माव काय वाय गोळा बसला का काय साऱ्यांनाच आले बाई ते लाडक्या बहिणीचे पैसे मायवच काय बांब गोळा पडला मला नाही पैसे आले बाई हा हे बाया हा काय बाई तमाशा आहे गरीदारी माय हाड झाली बाई भाऊ की तर हाड गल्ली तर हाड घरामध्ये या फशी निठुली माय हाड करून नवरा एकपट फशी दुप्पट गावकरी झाली तिप्पट आणि त्याच्यात बाई मला ते लाडक्या बहिणीचे पैसे नाही म्हणजे काय हा अत्याचार एवढा फशे हिला केरसुनीला कवाचे भांडे घासायला लावले होते फशे अगं पाणी आण मला हा आणते आले का तू आले का तू म्हणजे मा काय बुध बसेल काय इड हिची नजरच नसते कावरी बावरी काय भानगडे काय माहिती या कार्टीच्या काय मनात चाललंय काय नाही मला तर काही गणितच कळाना बाईचं दर बस तो काय तुला भांडे घासायला लावले होते घसले का मी तिकडे जायला होते अभ्यास करायला तिकडं कोणाचे काढायला गेली होती अगं अभ्यास करायला गेले होते ते अभ्यास आणि बिभ्यास तो धंदे बंद कर बर का मी काय केलं जरा मला नाक ठेव इड हे बाय मी चांगली राहते तरी तू काही पण बोलत नको जाऊ मला सारखी काही बोलती तुला भांडे घासायला लावले होते मी मग भांडे घासायला लावले होते मग घसते थोड्या वेळ थांबणार नसतं मला असं उभच धरी ती म्हणजे अगं जर दोनाचे 4 हात करून दिले तर पाचा थुकतील ना तू काय करीती हा तेच म्हणले पाचा मायवाल्या थुकतील ना सारखं मला बोलत नको जाऊ तू अगं आजच वाला गोळा आहे तर त्याला वळण देता येईल तू नुसती मला उभंच धरी ती सारखी मला नुसती काम सांगती अगं मग तू का काय शो पीस का काय तुला फर्निचरला टांगायचंय दुसऱ्यांच्या आई अशा नाही करते पोरीनं जरा मायाने सांगते काय तू नुसती वसवास करीत राहते 24 तास त्यांच्या आई अशाच उरड फुके आहे त्यांना काय गेली काय राहिली काय मा इज्जतीचा पंचनामा नको करू तुला सांगते माय बोरीला बोर आणतील तू काय करते का बरं सांग बरं सगळं कपडे मी धुते मला काय कोणाचे काढायला लावी ती काय मला असं काय पण नाही बोलायचं नाही मग मला कोणाचे काढायला लावी ती मग तू एवढा मोठा वळू वाढली तुला काही कामधंदा नको मग तू पण करू लागत जाय ती बघ ती ताई आहे तिची मम्मी कशी तिला काम करू लागत बाई मला होत नाही मला करायच्या टायमाला मॅगन्स केलं आणि मी मानावरीची जायचं ना तेव्हा करीन मी माझ्या काय तुला काय रोज मा का पान फुलं वा असं ठेवू काय मी नाही करणार इथं काम मला नको सांगत जाऊ मी करते ना मामा मनाने तोंड ठेशील तोंड किरडावानी तुला काय वाटले तू मला बाकीच्या बायांसारखं नको समजू हा तू सारखं चरा जर करशील ना तर तंगड मोडून घरात बसवीन कॉलेज विलेज बंद करीन तो आवाल सदा पण माझ्या कॉलेजवरच टपेले तू रोग आला त्या शिक्षक लोकांना बी जसा तो कोरोना का फिरोना आला तसं त्यांनी सारखा मोबाईल व अभ्यास काढलाय सारखाच कार्टीच्या हातामध्ये मोबाईल रात्रीचा 2ला बी कार्टीच्या हातामध्ये मोबाईल नवीन थोडी घेऊन दिला जुनाच घेऊन द्यायला तू जुना का वाईना घेऊन दिला ना बाई या जुन्याच्या मोबाईल पायी तू ना का एक तिसऱ्याचा हात धरून निघून जाऊ मी नाही रिकामी अशा धंदे करायला बर का दिसते पोराचे पाय पाळण्यात मी काय केलं तुला सांगते फशी तू तोंड करू नको मी तुला इज्जतीत सांगते नाही तर अशी कुत्रीच्या आईवानी तुला उलती पालती करू हानील परत म्हणशील सांगितलं नाही हा तू सारखं हानतेस मला काही पण मी जाऊ दे मी ना पप्पा आल्यावर सांगून देईन पप्पाला काय सांगशील ते आता तिकडे बाहेर गावाला जायले म्हणून तू जास्त बोलू राहिली मला तो काय करणार आहे मावाला मी सांगून देईन तू कशी मारते काय करते जसे ते गेले तसं तू मला काय मारलं काय केलं सगळं सांगल तुझं सैन करेल का मी येडी वाटले का तुला अगं तू काय मला उपकार करते का काय रडून आबावणं करते का काय रडून म्हणजे स्थळू का पळू गेला मा बाप गेला तसं सारखं मला काय सांगू राहिली मग ते काम कोणा करायचं तू पण करू लाग ना मी एकटीने कमी का सासू सासऱ्याच्या घरी गेल्यावर तुला सांगते काय माहेर सारखी मज्जा नाही राहत इडं तो काम केलं तर तिडं तुला कामाला नेट नाही येणार तो इडं काम नाही केलं आणि तिडं बी काम कुचराईपणा केला तर ती सासू रोज उठून ठेशील ना मी एकटी थोडी खाते घरामध्ये तू पण खाते ना मग तू पण करी जाईल ना तू काय कष्ट करायला जाते काय मा खाणं पिणं काढू राहिली मग मी शाळेत जाते मी नाही रे कमी शाळेत जाते म्हणजे तू मोठी कलेक्टर वाहणार आहे होईलच वाहणार आहे दिसत दिसत नाव ठेवली 1 नंबर आहे तू दिसत ना तो वाला आताच मला चलिंत्र दिसू राहिले मी काय असे रिकामे उद्योग नाही करत मग तो रिकामे उद्योग मीच कॉलेजला येऊन पाहणार आहे तू दम काढ पाय नाही तर कोणाला पण विचार एवढा पण मैत्रिणी मी किती शांत बसते शाळेमध्ये तू का अगं मला माहिती ना बाई गजराबाईची पोरे म्हणले तू कशी मला माहिती मला घे ना विचारून गजराबाईची पोरे कशी मी नाही रिकामी असं काही रिकामी उद्योग करायला मला काही पण नको बोलत जाऊ तू एवढं तो आता उठावरून शेळ्या वळल्या ना तर तुला भांडे घासायला लावले होते तू रडून आबावणं करू नको जिरू नको मी घासणार नाही मला घासणार नाही तू कशी घासणार चल घरामध्ये चल घरात
लकडीशिवाय मकडी वटणी येणार नाही घरातलं कामावर. रडून जिरू नको. तुला काय वाटलंय? हा तो परत तोंड ठेशीन किरडीवाणी. वा रे वा. माणूस म्हणतो जाऊ दे मोरदे बाई सरसुंद झालं, जाऊ दे मोरदे बाई सरसुंद झालं. त्याला तोंड किती सुटलंय. हा वा रे वा. तुला वाटतं मी बाकीच्या पोरींवाणी याच्यावाल्या डोक्यावर मिरे वाटील? मी त्याच्यातली बाई नाहीये. हा टंगडे तोडून हात घरात बसवीन. वा रे वा. शिरपतरावला फोन करते ना. हॅलो. हा कुठे हो तुम्ही? हॅलो. अहो या ना इकडं. अरे पण ती आहे ना, ती पोर आहे ना. असू द्या ना या. ती सारखी लक्ष ठेवून राहते माहिती. लई ठेसली आता मी. हा का? हा नाही तर ती याच मी याच त्या पुन्हा काय देंगा ना करायचं. नाही या तुम्ही या. बसा इकडं बाहेरच. हा का? हा लई ठेसली मी आता. लई तोंड तिला लई तोंड सुटलंय. तू आपला काय संशय तो का आपला? नाही तसं काहीच नाही. अजून कुठं तिच्या काही लक्षात आले नाही का? नाही मला असं वाटतं संशय तो. नाही तसं काही नाही. तिथं सारखी मागायची खालीवर पाहते असं. तुम्ही बी लई चिटकून काला बसा त्या. नाही पण आता मला सवय ना रे चिटकून बसाय. बरं या मग या. हा येतो. ठेव. आलो 5-10 मिनिटात. बरं ठीक ठेव. लय अर्जंट फोन केला. हा काय लय हौस आली काय तुला? हाऊस बिऊस काची आली? पोरे घरामध्ये सारखा तिकडं. नाही त्याला काय चालेल लगेच बोकंडी बसाय. काय? येडे बिडे का नाही येडे काय करते? अहो पोरे घरामध्ये काय बावणा काय मूड आला. मूड आला. मग मी बोलावलं का आला आणि तुमचं लई उड्या मारित बाई. मी फोन केला का? बोल काय बोल काय बोलत? अहो ह्या पिंदाडीला लई तोंड सुटलंय. आता टाकणं लग्न करून बरं वाईट. तुम्हाला तर म्हणते एखादं पोरग पा. येत आहे ते पोरत कधी येड कोणतं? ते नाही का बाबूरावचं येड? हा म्हणजे माझ्या एवढ्या सोन्यासारखीच पोर तोंड करून राहिली म्हणून तिला येड पोर पाहून द्या. अरे आपण मोकळं हो ना मग. म्हणजे तुमच्यावाल्या 5 मिनिटाच्या झोप नाही पाहिजे. मायवाल्या पोरीचं वाटोळ करू काय? मग तू पाय. तुमच्या पोरीला पाहिलं का असं येड पांगळं एखादं पाहिलं? मला पोरच मला 4 पोर एका नळी 4 पोर झाले. हा ना. मी एखादी सून करून आणायची तशी करू ना कुठं चाल एवढं वया. काय म्हणतो? काहीच नाही बाई. बसा गप तुम्ही. तुला काय टेन्शन तुमचं? काय टेन्शन बाई? तुला काय टेन्शन? अहो लई तोंड करतं ते फिंदाड. लई तोंड करतं. दे पप्पी दे मला ना. पप्पी दे ना. गप बसा जरा. का बरं? काय तुम्हाला दिवस कळाना रात कळाना. त्याला काय पप्पीला तुमचं म्हणजे असं झालं येडीला सासर सारखं माहेर सारखं. मग दे ना पप्पी दे ना. पप्पी दे ना. डोक्यात काही फरक पडला काय तुमच्या? जाऊन दे गजरे पण तू पाहिजे पारी येडा झालं बघ. मग बरे दगड मारी ना लोकांना. मारी ना तू नावर गेल्यापासून आहे ना मला इकडे मोकळं राज झालं सगळं. हा आयदानी लोळायचं मैदानी खायचं. हा बरोबर आहे. बरं आठव. चल ना घर चल ना. फसे ए फसे चहा ठेव ग बाई. काका आले. हा ठेवते. आले ना काका. दुधाचं करू ना चांगला घट्ट. हा घट्ट कर. नाही मला दुधात तिला कोरा. हा का? दोघायला 2 पद्धतीचा करते. बरं थांब चहा करून आले लगेच. मग दाखवते मला ना का तुला एक नवीन फोटो दाखवते मोबाईल मध्ये न्यूज येईल. पाहू दाखव ना. दाखवू का लगेच? हा दाखव. थांबा मग दाखवते लगेच दाखवते. या बाय किती भारी न्यूज आहे ना हे बाया. है ना? तुला याच्या करता मोबाईल घेऊन दिला काय नाही? मोबाईल काय आता पप्पाला कशी पाठविते नाही तर ते आल्यावर दाखविते. तू पाय कसं आहे आता. मी तुम्हाला म्हणले होते ना. हा कशी मागाशी तोंड करीत होती अशी. नाही म्हणले होते ना मागाशी. करीत होती अरे आपलं पाहिजे ना आपल्या पायात पाहिजे. कसं? पुढचं तोंड फळ पाहिजे. तोंड कोणाचं? तो आता अजून 5 मिनिटं नाही झाले. मोगरीवाणी पार्क अशी धुतली धरून का काळी निळी केली. तुम्हाला म्हणले होते ना पोरे घरामध्ये तिकडे आई घालून बसायचं तर पार इकडे चालले मांडीवर बसायला मुके घ्यायला. थांब ना आता तुमचे मुख्य दाखवते ना कशी चुम्मासाठी दाखवते तुमची. हा काय डिलीट मार आवर. हा डिलीट मार. मी काही येडी झाले का? मला बळजबरी बोलते कायचे काही दाखवते ना काका. तुमचं बी काय नाटक आहे. तुला 50 रुपये द्यायचं मार डिलीट. हा 50 रुपये देतो काका म्हणायला लागते काही बी करते. मा मम्मी सांगते ना मी 50 रुपये देतो त्या मग जवळ एक मुका घेतो तेवढं काढ टाक डिलीट. असं मुका घ्यायचं म्हणते दोघाला पाय. तुम्हाला मिटवायला बोलावलं होतं का पेटवायला बोलावलं होतं?
तुम्ही तर बडकाच केला. बडका केला नाही, तुला ज्ञान शिकवायला चालत ना, स्वतः किती ज्ञानाची आता. आता मी तुला नवरदेव पाहणार, नवरदेव. काय गरज नाही मला तुमच्यासारख्या माणसांकडून मी नवरदेव पाहायची गरज नाही ना, अपेक्षा बी नाही बरं का. बरं जाऊ दे, आता झालं ते झालं. तो बापाला पाठवू नको, कोणाला दाखवू नको, डिलीट मार. हा डिलीट मारायला का मी दाखवणार म्हणजे दाखवणार. अगं नाही म्हणणार बाई तुला, आता काही सारं काम आहे मी नाही ना. करून. ए, तुला नक पाहिजे बाकी आणून देतो ते काढून टाकते. ओ हळू बोला, आमच्या घरी आलेले तुम्ही, आम्ही नाही आलो तुमच्या घरी बरं का. गदर सांग ना समजापूरला काय. आता काय सांगू, आता लई माहित तोंडात आली तू होती नाले का गाणं. तू पोरे नाले भाऊ. हा तू मोठा साव झाला. हा तू मोठा साव झाला. काही शब्द असे वापरायचे नाही आमच्या घरी येऊन. मा पप्पा सांगेल ना तांगडे तोंडाला लावीन मग तुमचे. तो मी सांगते आता, तुला बडबड बडबड करीत होती ना, मला अशी करतीन तशी ए बाई तो बोलू राहिला, त्याला बोल काय बोलायचं. मी बसले गप. हा बसली गप काय, मग शिल्लक तेवढं चालत होतं, आता बोल ना, आता काऊन बोला ना ग तू. तुला सांग का बाई, खरं तू वैल नव्हती ना, हा तेव्हाच आमची ओळख आहे. ओळख आहे म्हणून तुम्ही लपड केलं का. आमचं लपड नव्हतं, मग आमचं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज बाई, म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज मग बापाला फसवेल काय तू. नाही तसं नाही, पण आमचं. अरे बाबा तू का की दारू इडच उतरू राहिला, बस ना गप. तो पाय आता तोंड जोडू का घर सोडू. गजरे या पुढचं काय जर करून टाक. ते पाहिन माही मी आता, तू नको मला शिकू. तो मेन नाही मी पोर काढली. मारून टाकायला लावी काय काका तुम्ही. आपला रस्ता मोकळा होईल ना, हा आपला रस्ता मोकळा. चाराड गाळायचे धंदे बंद करणं, आजपासून यायचा बी बंद वय. हा यायचं तो नाही, पाय माय यायचं सर नाही आमच्या घरी. तो पाय माय सरसून द्या पोरीने काही जीवाचं कमी जास्त केलं तर बस तो केळा हलवीत. आणि मी खरं त्याच्यानंतर जर असं दिसलं ना, तर मी खरंच आत्महत्या करून टाकलं आणि चिठ्ठी लिहून ठेवीन का मम्मीचं असं असं नको होतं. ग बाई, आजपासून हा भाऊ आपल्या दारात येणार नाही, गप बस. हा अगं पैसे तुझ्या करता माझ्या लग्नाची बाकी मी असं दिले सोडून. मग मी काय करू त्याला, आम्हाला विचारून सोडली का. सांग ना सांग तो तोवाला एकपट वाटोळ केला, आता तुम्हाला दुप्पट वाटोळ करायला आला. तुका मला मूळ आला का काय काय माहिती. तुमचं लयच प्रेम वाया चाललं होतं, मग वरून काय सांगू सांगतो मी मी. त्याच्या घरी जाऊन बसायचं आणि काल मा बाबा चिडराव राहिली. सांग अरे गप, तोंड झालंय तवलीवाणी आणि गांड झाली मोरीवाणी. परत चालला मांडीवर बसायला आणि मुख्य घ्यायला. त्या बाई अजून मांडी घालून बसले बाई. काय याला चव आली चौकून. मी काय तुझ्या पुला अंडे बनवलं हा? म्हणा काकाले अंडे अंडा ती आता अंडे तर देणार नाही बापू, तो अंडाला गारका देईन. त्याच्यापेक्षा तू ये ना सलामत ठेवायचं असून तर घरी जाय. बाद झालं कौतिक तोवाला आता. आपल्याला पडतं का. हा लपडे गेलं तिकडच. स्वतः घरी जाय निघ. हे लपड्याचे बोलू माझ्या बापाला लगेच फोन करून. हे लपड्याचे कपडे ना भाऊ मी आजपासून बंद केले. जाय रस्ता मोजीत जाय वय. तुझ्या पुढे कुठं लपड आहे का. हा तुझ्या पुढे कुठं लपड. तू तो खबरदार, तो मला बोलला तर चालेल. माय पोरीच्या लपडे लुपडे काढायचे नाही, तो मा काही संबंध नाही. तोय चपला तोय पायात ठेव. या असं चिचोर माणूस आहे म्हणून ज्याची बायकोला सोडून गेलेली आम्ही हा. जीव करीत होतो आणि तुम्हाला 4 टाइम खायला देत होतो आमच्या घरी. नाही ती पाहिन तर पाहिन ती टेकून दिनी एखादी. मी तुला इज्जती सांगते बाबा, लपडे लपडे माय पोरीचे काढायचे नाही. तो मा लपडे तेवढ्या पुरतं बोल, आणि ते बी आजपासून बंद. पण तुझ्या करता मी काढून दिली लागण्याची बायको. तो मा उपकार नाही केला, मी तुला म्हणले नव्हते काढून दे म्हणून. तो तर म्हणे मानावर वगैरे राहत नाही, तुम्ही ये जाऊ सरपत्र. इकडं चालला लोकांचं परपंचाचं वाटोळ करायला. निघा बरं आता तुम्ही जा ना, उठा ना लवकर. का बोलू माझ्या बापाला बोलू. कुठं आता चारट नको गाळू, निघ. नाही पप्पी अरे जाय जा ना आता, उठा ना. शेवट सांग तुझ्या मम्मीला याला काय पप्पी. बाई गाबीनला थांबा, मी माझ्या बापाला फोन लावते लवकर लगेच. तोंड वाशा भावकाचं. हा तू असं नको समजू का मी सगळ्या काही गोष्टी जाय विसरले. बाई तू इकडे इड बस. काय इकडे या इकडे बस इकडे काय. बस. मला माहिती आहे आता गोड बोलून बाई डिलीट करायला लावशी. अग बाई नको येड्यापणा करू बर का. ते डिलीट मारून टाक. या बाई होतं मावाला, मी तुला खरं सांगते. तो यावाला बाप या असा दारोड्या होता म्हणून मी याच्या बरोबर घरोबा केला. आणि या बाई हा बी बेवड्यानी पार मायवाला इज्जतीचा पंचनामा केला. बाई नको येड्यापणा करू, ते डिलीट मार. तुला आजपासून काही म्हणणार नाही बाई, आणि मी परत त्याचं नाव आणि गाव घेणार नाही. मला तर लय सकाळी शायनिंग शिकली. नाही जाऊ दे बाई जाऊ दे. अगं तू माही लेख आहे म्हणून मी तुलाच बोलते, कोणी मला बोलू नये म्हणून. याच्यानंतर मला काम नाही सांगायचं, मी काहीच करणार नाही. मी नाही आधी थोडंफार काम करावाच लागन तुला, पण आता या लपडे ना मी सोडून देईन. हा. चाल चल घरात चाल. फक्त ते डिलीट मार बाई, हा. नको येड्यापणा करू. नंतर मारते मी. हा